प्रकाश किरण एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात प्रवेश करत असताना माध्यमाच्या सीमेवर लंबरूप आपत होतो, तर तो पर्याय काय? दुसऱ्या माध्यमात दिशा न बदलता सरळ प्रवेश करतो, स्तंभिकेकडे झुकतो, स्तंभिकेपासून दूर जातो, दुसऱ्या माध्यमात अजिबात प्रवेश करत नाही. सांगा. मॅक्सिमम उत्तर हे तुमच्याकडून आले पाहिजेत. ओके 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 ठीक आहे. यस, दिशा न बदलता प्रवेश करतो. जेव्हा हा एका माध्यमाच्या सीमेवरती लंबरूप पडतो या प्रकारे, म्हणजे 90 अंशाचा तो कोन करतो, त्यावेळेस तो दिशा न बदलता सरळ पुढे प्रवेश करत असतो. ठीक, अगदी बरोबर आहे. स्तंभिकेकडे केव्हा झुकतो तो? एका रेअरर मीडियम मधून डेन्सर मीडियम मध्ये जेव्हा प्रवेश करतो, एका विरल माध्यमातून एका डेन्सर मीडियम मध्ये जेव्हा येतो, तेव्हा स्तंभिकेकडे झुकतो. पुढचा प्रश्न. 17व्या गणातील मूलद्रव्यांना हॅलोजन म्हणतात कारण? प्रश्न हा अनेक प्लॅटफॉर्म वरती तुम्ही पाहिला असेल की 17व्या गणातील मूलद्रव्यांना काय म्हटलं जातं. सरळ सर्व ऑप्शन दिले जातो, हॅलोजन म्हटलं जातं. ओके, परंतु आपण थोडासा आणखी पुढे जाऊन प्रश्न बनवला आहे की त्यांना हॅलोजन का म्हटलं जातं. त्यांची संयुजा एक आहे म्हणून. ठीक आहे, त्यांची संयुजा एक आहे, यात काही डाऊट नाही, परंतु त्यांना हॅलोजन म्हणण्यामागचं कारण आता आपण बघूया. संयुजा एक आहे त्याची, बरोबर आहे, परंतु हॅलोजन म्हणण्यामागचं कारण संयुजा एक आहे का की इतर काही दुसरं काही आहे ते जाणून घ्यायचंय. ते धातू करणारे आहे, धातुकी तयार करणारे आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर आपल्याला 17व्या गणातील काही मूलद्रव्यांची नावं आठवत असतील, क्लोरीन, फ्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन या प्रकारची, हे 17व्या गणातील आहे. यांच्या सगळ्यात बाह्यतम कक्षेमध्ये 7 इलेक्ट्रॉन्स आहेत. यांची संयुजा एक आहे आणि हे अधातू आहे. हे आपल्याला त्याच्याविषयी माहिती मिळाली. ठीक, मग आता एखादा आपण 17व्या गणातील मूलद्रव्य घेऊया, जसा की क्लोरीन. ओके, आणि हा क्लोरीन जेव्हा एखाद्या धातू सोबत रिॲक्ट होतो, आणि एक्झाम्पल म्हणून धातू घेतला आपण सोडियम, मग हा एक धातू आहे. ओके, आणि जेव्हा यातील हा मूलद्रव्य धातू सोबत रिॲक्ट होतो तर NaCl तयार होईल, ते जे की एक क्षार आहे. मग हे 17व्या गणातील मूलद्रव्य जेव्हा धातूशी रिॲक्ट होतात, अभिक्रिया होते त्यांची, तेव्हा ते क्षार तयार करतात आणि म्हणून त्यांना हॅलोजन म्हणलं गेलेलं आहे. ओके, लक्षात घ्या. ओके, पुढील प्रश्न. खालीलपैकी वेगळा घटक ओळखायचा आहे आपल्याला. हिमॅटाइट, सिडेराइट, मॅग्नेटाइट, बॉक्साइट. सांगा. ओके, या प्रश्नाचं उत्तर करता येईल तुम्हाला. ओके, बॉक्साइट काय आहे विद्यार्थी मित्रांनो, तर हे ॲल्युमिनियमचं धातू क आहे. ओके, बाकीचे हिमॅटाइट, सिडेराइट आणि मॅग्नेटाइट कोणाचे धातू काय आहेत सांगता येईल का?
हिमॅटाइट, सिडेराइट आणि मॅग्नेटाइट धातुके आहेत, पण कोणाचे आहेत? उत्तर करेक्ट आहे बॉक्साइट. नाही, आणखी हिमॅटाइट, सिडेराइट आणि मॅग्नेटाइट मध्ये काहीतरी साम्यता आहे. ती साम्यता काय ही ओळखून उत्तर करायचं आहे. ओके. आयन लोखंडाचे धातुके आहेत, त्यामुळे हा वेगळा आहे. ओके, जो की अल्युमिनियमचा धातुक आहे बॉक्साइट. म्हणून जेव्हा एका जनक पेशीचे विभाजन होऊन दोन जन्य पेशी तयार होतात त्याला पेशीचे रिकामी जागा विभाजन म्हणतात. क्वेश्चन नंबर 11. पहा, एखादी जनक पेशी आहे, समजा ही एक जनक पेशी, यांच्यापासून किती सांगितलंय आपल्याला? दोन जन्य पेशी तयार झालेल्या आहे, डॉटर सेल्स, एका पॅरेंट सेल पासून. तर हे कोणत्या प्रकारच्या पेशी विभाजनात होते? 11चं 2. बघा, पेशी विभाजनाचे दोन प्रकार आहे. एक सूत्री विभाजन आणि दुसरा आहे अर्धगोणसूत्री विभाजन. याला आपण मायटोसिस, याला मियोसिस म्हणतो. ज्याच्यामध्ये एकापासून दोन पेशी तयार होतात तर त्या म्हणजे मायटोसिस, त्याला सूत्री विभाजन म्हणतो. आणि ज्यामध्ये एकाच पेशीपासून आधी दोन जन्य पेशी आणि मग त्या प्रत्येकीपासून अजून दोन दोन अशा एकूण चार पेशी जन्य पेशी तयार होत असतील तर तो म्हणजे हा प्रकार आहे अर्धगुणसूत्री पद्धतीचा, मियोसिस. मग इथे एका पेशीपासून चार पेशी तयार झालेल्या आहे, ती अर्धगुणसूत्री पद्धत. आणि जिथे एकापासून दोन तयार होतात ती कोणती? मग 11चं एक सूत्री पद्धत. ओके. मानवीय प्रजननात अंडपेशीचे फलन रिकामी जागा मध्ये होते. हे आहे अंडाशय. ओके, ठीक आहे. हा थोडासा भाग काढताना माझा चुकला, त्याला इरेज काही करत नाही, परंतु इकडच्या भागाचा वापर करूया आपण. 13चं 4. अंडपेशीचे फलन कुठे होते? बघा, या अंडाशयातून ही जी अंडपेशी आहे ही रिलीज झाली, बाहेर पडली आणि या ट्यूब मध्ये आहे. तर या नलिकेला आपण काय म्हणत असतो? ही आहे अंडनलिका. ठीक आहे. आणि इथे जी अंडपेशी आलेली आहे तर त्याला या योनी युटेरस म्हणजे गर्भाशय, त्या मार्गे आलेला स्पर्म जो आहे, शुक्र, इथे येऊन त्याला तो भेटतो या अंडपेशीला आणि तिथे एकमेकां फ्युजन त्याचं होत असते, युनियन होते. आणि या प्रक्रियेला आपण म्हणत असतो त्याचं फलन होणे. जिथे अंडपेशी आणि जो स्पर्म आहे, शुक्रपेशी भेटते, त्याला आपण फलन म्हणतो, जिथे युग्मनस तयार होतो. आणि कुठं होत आहे विद्यार्थी मित्रांनो? हे अंडनलिकेत होत आहे. त्यामुळे हा प्रश्न फॅलोपियन ट्यूब त्याला इंग्लिश मध्ये म्हणतो, किंवा ओविडक्ट सुद्धा म्हणतात, दुसरं नाव, आणि आपलं मराठीतलं अंडनलिका हे नाव आहे. प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे हा. तर हे फलन कुठे होते? तर अंडनलिकेमध्ये होते. म्हणजे तिथे अंडपेशी आणि शुक्रपेशी येऊन भेटते अंडनलिकेत. ओके, सो उत्तर अंडनलिका आहे, लक्षात ठेवा. भ्रूणाचं रोपण गर्भाशयात होते. हा,
16 खालीलपैकी कोणते भिंगाच्या शक्तीचे एसआय एकक आहे? 16चं 3 डायोप्टर अगदी करेक्ट आहे. ठीक. नेक्स्ट क्वेश्चन. इका सिलिकॉन म्हणजेच काय? इका सिलिकॉन म्हणजे काय? जर्मेनियम. ओके, येस. इका सिलिकॉन ज्याला आपण जर्मेनियम म्हणतो. इका बोरॉन स्कॅन्डियम आहे. इका ॲल्युमिनियम, इका बोरॉन स्कॅन्डियमला म्हटलं होतं आपण. इका ॲल्युमिनियम त्याला आपण गॅलियम नाव दिलं आहे. आणि जो तिसरा आहे इका सिलिकॉन म्हणजे जर्मेनियम. ओके, पुढील प्रश्न. पेनिसिलिन हे प्रतिजैविक कोणी शोधले? 26 नंबरचा क्वेश्चन. पेनिसिलिन हे प्रतिजैविक कोणी शोधले? उत्तर सोपं आहे, पटकन होईल. पहिलं प्रतिजैविक शोधून काढलं ते अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी, डॉक्टर अलेक्झांडर फ्लेमिंग. ओके, वळूया पुढच्या प्रश्नाकडे. 4 डिग्री सेल्सिअस ला पाण्याचे आकारमान सर्वात रिकामी जागा व घनता सर्वात रिकामी जागा असते. प्राणी वर्ग 2 आहे ते वेगळं काढण्यासाठी आपल्याला एक मत्स्य प्राणी वर्ग आणि दुसरा जो आहे तो सस्तन प्राणी वर्ग. पहा, 2 ब्लँक्स भरायचे आहे आपल्याला. 4 डिग्री सेल्सिअसला पाण्याचे आकारमान सर्वात 0 to 4 0 डिग्री सेल्सिअस ते 4 डिग्री सेल्सिअस पर्यंत पाण्याचं असंगत आचरण आठवा. हो, नक्की 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 पीडीएफ मिळून जाईल. पाण्याचं असंगत आचरण आठवा विद्यार्थी मित्रांनो. 0 पासून 4 पर्यंत पाण्याचं आकुंचन होत जाते. म्हणजे 1 ला थोडा आकुंचन होईल म्हणजे कमी होईल. अजून 2 ला गेल्यानंतर अजून आकुंचन पावेल त्याचं. असं करत 4 ला आकुंचन पावेल म्हणजे आकार लहान होत चालला 4 डिग्री सेल्सिअस पर्यंत. 4 ला पोहोचला त्यानंतर तापमान वाढवलं की आकार आणखी वाढत जातो. म्हणजे 4 ला याचं जे आकारमान आहे ते सर्वात कमी आहे. ओके, मग कमी पहिला कुठे? इथे आहे, इथे आहे, बाकीचे सोडूनच आहे. आणि जिथे आकारमान सगळ्यात कमी असतं तिथं घनता जास्त असते. कारण घनताचं सूत्र जे आहे ते वस्तुमान आणि छेदामध्ये आकारमान हे आहे. मग विद्यार्थी मित्रांनो, जिथे आकारमान सगळ्यात कमी तिथे घनता सगळ्यात जास्त. ओके, म्हणजे कमी आणि जास्त. पर्याय क्रमांक 4 करेक्ट आहे. ओके, आय होप क्लिअर झालं असेल. पाण्याचं आकुंचन होत जाते 0 डिग्री सेल्सिअस पासून तर 4 डिग्री सेल्सिअस पर्यंत. 4 ला त्याचा आकारमान सगळ्यात कमी असणार आहे. अंतर्गोल भिंगामुळे मिळणारी प्रतिमा नेहमीच कशी असते? अंतर्गोल भिंग याच्यामुळे मिळणारी प्रतिमा नेहमीच कशी असते? ऑलवेज. याच्यामध्ये मिळणारी प्रतिमा विद्यार्थी मित्रांनो आकाराने लहान असते. दुसरी गोष्ट ती आभासी असते. आणि तिसरं म्हणजे काय तर ती सुलट असते, म्हणजे सरळ असते. नक्की नक्की मिळेल तुम्हाला. याच प्रकारच्या प्रश्न पत्रिका सुद्धा आपण तयार केलेल्या आहे तुमच्या टेस्ट सिरीज साठी. तर आता सांगा विद्यार्थी मित्रांनो, ही वैशिष्ट्ये आहे अंतर्गोल भिंगामुळे मिळणाऱ्या प्रतिमेची. 3 वैशिष्ट्ये तुमच्या समोर आहे, लक्षात ठेवा. नेहमी लहान असेल, आभासी असेल आणि सुलट असेल. मग आता जाऊया आपण पर्यायाकडे. उलट व आभासी नाही, कारण ती सुलट असते. सुलट व वास्तव नाही, कारण ती वास्तव नसते, आभासी असते. आता जाऊया आपण तिसऱ्या पर्यायाकडे. लहान व आभासी. येस, या दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय होत आहे या पर्यायातून, म्हणून हा करेक्ट आहे. ठीक, पुढचा प्रश्न. मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे? मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे?
पण 4 आहे 32चं, सॉरी 34. यकृत, लिव्हर ही सगळ्यात मोठी ग्रंथी आहे 35चं आहे. स्कर्वी हा आजार रिकामी जागाच्या अभावामुळे होतो. मगाशीच आला होता, म्हणजे एक प्रश्न आला होता, त्याच्यामध्ये आपण याची चर्चा केली. फक्त तिथे व्हिटॅमिनचं नाव घेतलं होतं, इथे थोडं वेगळं नाव घेतलं. अनाफिलस मस्किटो, हो तो बरोबर आहे. मलेरियाचं संक्रमण करून आणणारा जो आहे डास. येस, अगदी बरोबर आहे. ऍस्कॉर्बिक ऍसिड, ज्याला आपण व्हिटॅमिन सी सुद्धा म्हणतो, आणि त्याच्या कमतरतेमुळे होणारा आजार आहे ब्लिडिंग ऑफ गम्स वगैरे येणार, आणि ज्याची तीव्रता जर जास्त वाढली तर इव्हन डेथ पण होते, मृत्यू पण होतो, असा आजार आहे स्कर्वी. सायट्रस फ्रूट जे आहे, मोसंबी, संत्री, लेमन, याच्यापासून आपल्याला व्हिटॅमिन सी मिळत असते. हा सोर्स आहे. गंजाचे रासायनिक सूत्र काय आहे? गुगली, हो, येस ऑफकोर्स. गंजाचे रासायनिक सूत्र काय आहे? किती डॉट? Fe2O3.H2O. Fe2O3 आयरन आहे, याचं ऑक्सिजन आणि H2O च्या सानिध्यात आल्यानंतर कोरोजन होते, म्हणजे त्याला जंग चढतो, म्हणजे त्याच्यामध्ये ऑक्सिजन असेल आणि वॉटर पण असेल, मग असा ऑप्शन हा इथे आहे. 4 करेक्ट आहे. गंजाचे रासायनिक सूत्र महत्वाचे आहे. जर वस्तूचे वस्तुमान 10 केजी असेल तर पृथ्वीवरील त्याचे वजन किती? वजन विचारले पहा. वस्तुमान दिलंय म्हणजे एम दिला आहे, मास वस्तुमान किती आहे? 10 केजी. विचारलं काय? वजन विचारलं, तर वेट काढण्याचा फॉर्म्युला एम इंटू जी आहे. एम इंटू जी, वजन काढण्याचा फॉर्म्युला. मग वेट इज इक्वल्स टू मास किती आहे? 10. जी किती घेणार असतो? पृथ्वीवरती गुरुत्वीय जो त्वरण आहे 9.8 आहे. याचं उत्तर किती येणार आहे? 98 येणार आहे, 98. मग आता सांगा, 98 वाले दोन व्हॅल्यू आहे आपल्याकडे, इथे पण आहे, इथे पण आहे, काय घेणार? वजन विचारलंय. कोणी कन्फ्युज होऊ नका याला. वजन विचारलं तर वजनाचं एकक जे आहे ते न्यूटन आहे. हा बघा, हाच तर प्रश्न होता जो आपल्याला कन्फ्युज करणार होता. वजन विचारलं विद्यार्थी मित्रांनो, वस्तुमानाचं एकक केजी आहे आणि इथे वजनाचं यस न्यूटन आहे, म्हणून आपल्याला हा पर्याय करेक्ट करावा लागणार आहे. वजन, वजनाचं एकक युनिट जे आहे ते न्यूटन आहे, कारण तो एक फोर्स आहे वजन म्हणजे. पुढील प्रश्न, 1 ग्राम मैद्यापासून रिकामी जागा किलो कॅलरी ऊर्जा मिळते. 1 ग्राम मैद्यापासून रिकामी जागा किलो कॅलरी ऊर्जा मिळते. बरोबर आहे, 9 किलो कॅलरी. 9 किलो कॅलरी. बर, प्रश्न बनवणाऱ्याने जर असा बनवला की किती कॅलरी मिळते, मग तिथे किलो जर शब्द नाही टाकला ना, तर उत्तर तुमचं 9000 असेल. 9 किलो कॅलरी इक्वल्स आहे, बरोबर आहे 9000 कॅलरी एवढ्या. त्यामुळे पुढे जर असाही प्रश्न विचारला तरी गोंधळून जाण्याचं काही कारण नाही आपल्याला. 9 किलो कॅलरी म्हणजे 9000 कॅलरी. या वायूमुळे चुन्याची निवळी दुधी होते. कोणता वायू आहे जो वायू या चुन्याच्या निवळीमधून गेला असता तो दुधी बनते, मिल्की होते? आणखी उत्तर अपेक्षित आहे तुमच्याकडनं? 2, 3, 4 मिश्र स्वरूपाचे उत्तर येत आहेत. चुन्याची निवळी कॅल्शियम हायड्रॉक्साईड. आता विद्यार्थी मित्रांनो, याच्यातून जेव्हा कार्बन डायऑक्साईड पास होतो, कार्बन डायऑक्साईड, तर हे जे सुरुवातीला कलरलेस असणारा जो आहे चुन्याची निवळी, ज्याला रंगहीन आहे, तो मात्र दुधी होतो केव्हा? जेव्हा त्याच्यातून हा वायू पास करतो आपण ते. म्हणून उत्तर आहे CO2. हा प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे बघा. कक्षा तापमानाला द्रव स्वरूपात आढळणारा हॅलोजन कोणता आहे? कक्षा तापमानाला द्रव स्वरूपात आढळणारा हॅलोजन.
उत्तर कमेंट करा पटकन. ब्रोमीन ब्रोमीन ब्रोमीन. येस, आन्सर करेक्ट आहे. हा ह्याला अधातू पण आहे हा, जो अधातू कक्षा तापमानाला द्रव रूपात सापडतो. असाही प्रश्न विचारला जातो, द्रव स्वरूपात आढळणारा कोणता अधातू आहे. हा शीतरक्ती प्राणी आहे, कोल्ड ब्लडेड. ओके, 38 नंबरचा 2 शीतरक्ती. येस, बरोबर आहे. साप, कासव, पाल रेप्टाइल्स आहे, सरपटणारे शीतरक्ती प्राणी आहे. हो, बरोबर. नेक्स्ट वन, कोल्ड ब्लडेड एनिमल. त्याला एका ग्लुकोज रेणूचे पूर्ण ऑक्सिडीकरण झाल्यावर एटीपीचे एकूण किती रेणू मिळतात, असा प्रश्न आहे. हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे, याला इम्पॉर्टंट करायचं आहे. एटीपी अडिनोसाइन ट्रायफॉस्फेट ग्लुकोजचं ऑक्सिडीकरण झाल्यानंतर एटीपीचे किती रेणू मिळतात. यस, अगदी बरोबर आहे, 38. ओके, आता ग्लुकोजचं ऑक्सिडीकरण जे आहे, ज्याला ग्लायकोलिसिस म्हणतो आपण. ओके, हो, एटीपीचा एक मॉलिक्यूल 7.3 हे बरोबर आहे. हा प्रश्न येऊन गेला होता. तर विद्यार्थी मित्रांनो, जे ऑक्सिश्वसन आहे, एरोबिक रेस्पिरेशन, या ऑक्सिश्वसनामध्ये ग्लुकोजचं पूर्णपणे विघटन होते आणि पूर्णपणे विघटन होऊन आपल्याला 38 रेणू भेटतात एटीपीचे. कोणत्या श्वसनामध्ये? ऑक्सिश्वसनामध्ये, एरोबिक रेस्पिरेशन मध्ये. जे एनारोबिक रेस्पिरेशन आहे, बिनऑक्सी श्वसन, जे विदाऊट ऑक्सिजन होते, तर त्याच्यामध्ये मात्र आपल्याला 2च एटीपी भेटतात आणि ग्लुकोजचं पूर्ण विघटन होत नाही. आणि पूर्ण विघटन कोणतं होतं, ते कोणत्या श्वसनात होते तेही लक्षात घ्यायचं आहे आपल्याला, ऑक्सी श्वसनामध्ये. ओके, प्रश्न क्रमांक 2 आहे, खालीलपैकी कोणता घटक हाडे मजबूत करण्यात उपयोगी नाही. हाडांच्या मजबूतीसाठी खालीलपैकी कोणता घटक आहे जो उपयुक्त नाही. सेकंडचा उपयुक्त नाही असा प्रश्न आहे बघा. प्रश्नाकडे थोडंसं लक्ष द्या. उपयोगी नाही. हो, तर काही जे प्रश्न आहे म्हणजे 10वीच्या बेसमध्ये एक्झॅक्ट त्या पुस्तकामध्ये तसे नाहीये, पण त्याला अनुरूप आहे असा भाग येईल जो की आपण इन्क्लूड केला पण आहे. दुसऱ्याचा ए. ओके, यस, थायमिन. यस, विटामिन बी1. विटामिन बी1 ज्याला थायमिन म्हणतो आपण. बाकी कॅल्शियम, फॉस्फरस आणि जीवनसत्व के, विटामिन के जो आहे तो उपयुक्त आहे. तो जर नसेल तर ऑस्टिओपोरोसिस होते, ज्याच्यामध्ये हाडं आपले कमजोर होत जातात विटामिन के च्या डेफिशियन्सी, कमतरतेमुळे. ठीक आहे, हे तीनही घटक आपल्याला आवश्यक आहे. 3 घटक आवश्यक आहे. ओके, हा उपयोगी नाहीये, याचा रोल हाडांच्या मजबूतीसाठी नाहीये, म्हणून उत्तर हे आहे थायमिन.